बिचारा काय म्हणतो थोडंसं ऐकून घ्या. नवरा बिचारा काय म्हणतो थोडंसं ऐकून घ्या. पटलं तर हो म्हणा, नाही तर सोडून द्या. क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका. क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका. घरातल्या मोठ्या माणसांना चरचर बोलू नका. काय उपयोग आहे तुझा उच्च शिक्षित असण्याचा? काय उपयोग आहे तुझा उच्च शिक्षित असण्याचा? मुळीच गर्व करू नकोस थोडं बरं दिसण्याचा. नोकरी करतेस, हातभार लावतेस, चांगली गोष्ट आहे. नोकरी करतेस, हातभार लावतेस, चांगली गोष्ट आहे. फडफड तुझं बोलणं कुठे बेस्ट आहे. आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू. आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू. आयुष्यातील सुखाचे क्षण उगीच नको सांडू. स्वच्छता टापटीप घर पॉश असावं. स्वच्छता टापटीप घर पॉश असावं. याचा अर्थ असा नाही की घरात कुणीच नसावं. थकलेले आई वडील सांग कुठे जातील. थकलेले आई वडील सांग कुठे जातील. आज ना उद्या आई बाबा मुलाकडेच तर येतील. खरं सांग ह्या मुद्द्यावर भांडण व्हायला पाहिजे का? खरं सांग या मुद्द्यावर भांडण व्हायलाच पाहिजे का? म्हातारपणी त्यांनी आश्रमात जायलाच पाहिजे का? अशिक्षित आहेत, साधे आहेत, मान्य आहे मला. अशिक्षित आहेत, साधे आहेत, मान्य आहे मला. याचा अर्थ असा नाही की त्यांना घालून पाडून बोला. आई वडिलांचं दिसणं नाही असणं महत्वाचं असतं. आई वडिलांचं दिसणं नाही असणं महत्वाचं असतं. म्हातारी माणसं घरात असतील तर घर ही शोभून दिसतं.